नागपंचमी श्रावणातच काय येते हो? त्याचं महत्वाचं कारण आहे, सृष्टीमध्ये जे काही बदल होतात त्या बदलामध्ये श्रावणामध्ये ऊन पाऊस सुरू झाला, पिकांना जोम आला. भाद्रपदामध्ये भाद्रपदानंतर लगेच पितृपंधरापासून धान्य तयार व्हायला सुरुवात झाली. या धान्याला मुख्य शत्रू आहे उंदीर. उंदराचं नियंत्रण कसं करायचं? तर मोठ्या आकाराचे साप जे असतात, नाग आणि धामण, हे उंदीरचं नियंत्रण खूप छान करतात. तर हा उंदीर जे नियंत्रण करण्यासाठी नाग येतोय, आदर आहे त्याच्याबद्दल, कारण माझ्या शेतातलं तो उंदराचं नियंत्रण करतोय. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये एक प्रथा अशी आहे की ती प्रथा असं मानते की प्रत्येक एकरला एक नाग असतो आणि तो त्या जागेचा राखणदार असतो. आणि हा जो राखणदार आहे तसंच ॲप्रिशिएशन, म्हणजे त्याला आपण पूजा कधी करायची, तू माझ्यासाठी छान काम केलं, याच्यासाठी मी त्याला काहीतरी देणं अपेक्षित आहे. तर त्या दिवशी जमीन नांगरायची नाही, जमीन खोदायची नाही. आणि तिथे जे काही जीवजंतू आहेत, गांडळापासून नागापर्यंत, यांना त्या काळामध्ये जी हालचाल आहे त्याच्या रिस्ट्रिक्शन आणायच्या नाहीत. हे करण्याचा, सगळ्यांनी मिळून करण्याचा एक दिवस म्हणून नागपंचमी झाली. आणि नागपंचमी भारतीय परंपरेमध्ये विष्णू हे नागावर झोपला आहे. मग नाग हा आपल्याला आवश्यक आहे. मग कसं करूया? तर एक दिवस वर्षातला त्याला देऊया आणि त्या दिवशी ते डोळ्यासमोर आणूया की अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक उंदराचं नियंत्रण हे लक्ष्मीचं वाहन घुबड करतं आणि शंकराच्या गळ्यातला नाग करतो. त्याचे दोन्हीची, लक्ष्मीची पूजा, घुबडाची पूजा आपण दिवाळीत करतो आणि आधी पिकांचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातनं नागाची पूजा करतो. तर जरूर नागपंचमी म्हणजे प्रत्यक्ष नागाला पाणी पाजणं, दूध पाजणं असं काही नाही आहे. नाग त्या परिसंस्थेतला एक महत्त्वाचा घटक आहे. तो सांभाळून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.